चला तर विद्यार्थी मित्रांनो बघूया पुढील प्रश्न. मित्रांनो हा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने सोडूया. बघा कसा सोडवायचा. बघा या ठिकाणी एका सभागृहात खुर्च्यांच्या 35 रांगा आहेत. पहिल्या रांगेमध्ये 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेमध्ये 22 खुर्च्या आहेत, तिसऱ्या रांगेमध्ये 24 खुर्च्या आहेत. तर 25व्या रांगेत एकूण किती खुर्च्या आहेत असा प्रश्न आहे मित्रांनो. हा बघा मित्रांनो कसा सोडवायचा. या ठिकाणी एची किंमत दिलेली आपल्याला 20, हे 20. यांची किंमत दिलेली आपला नंबर कोणत्या रांगेतल्या काढायच्या 25, आणि त्या दोन्हीतला फरक दिलेला आहे 35, म्हणजे ती दोनना वाढत चालली आहे. तर बघा ह्या ठिकाणी ए प्लस कंसामध्ये n मायनस 1 गुणिला डी म्हणजे तुमचा डिफरन्स कितीचा आहे तो. तर या ठिकाणी एची किंमत ठेवली आपण किती आहे 20 प्लस कंसामध्ये n किती दिलेला आहे 25 मायनस 1 कंस बंद गुणिला टी म्हणजे यांचा फरक किती आहे तो फरक दिलेला आहे 2, कारण की 2नच वाढत चाललेला आहे. म्हणजे 20 इथं 22 इथं 24 ह्याच्यानंतर 26 ह्याच्यानंतर 28 अशा वाढत जाणार म्हणून 2चा फरक. तर आता हे सोडून घ्यायचं. बघा इथं सोडवल्यानंतर इथं येणार 20 प्लस तर या ठिकाणी एची किंमत आहे बघा 20. आता हे सोडून घेतलं आपण. इथं येणार 25 मायनस 1 इथं होणार 24 गुणला हे 2 तशाला तसे. आता हे 20 प्लस ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा 24 आणि याचा, तो येणार तुमचा 48. आता ह्या दोन्हीची बेरीज करायची 20 आणि 48. 20 आणि 48 झाले तुमचे 68. म्हणजे 25व्या रांगेमध्ये खुर्च्या असणार त्या तुमच्या टोटल 68. आपलं उत्तर असणार मित्रांनो 68, ऑप्शन क्रमांक 3. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न जर समजला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.